सब्जेक्टचे विषय सायकॉलॉजी, फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन, इव्हॅल्युएशन हे असतं. तर त्यांच्याकडे सध्या इव्हॅल्युएशन शिकवायला कोणी नाही आणि म्हणून त्यांनी आमच्या प्रिन्सिपलला फोन केला. तर त्यांनी मला विचारलं, कारण त्या काळात मी ते शिकवत असे तिथे. तर मी म्हटलं सर केव्हा जायचं, कॉलेजची वेळ तर आपली ही आहे. तर म्हणे नाही, त्यांचं सकाळचं असतं, तुम्ही त्यांच्या सोयीने 1 तास किंवा 2 तास असे आठवड्यातून तुम्ही घेत जा. तर मी म्हटलं आठवड्यातून एकदा 1 तासाकरता एवढ्या लांब जायचं, म्हटलं ते परवडणार नाही. त्याच्यापेक्षा जर आठवड्यातून मला 2 दिवस 2-2 तास दिले तर मला ते म्हणजे तिथलं संपलं की मग मला इकडे कॉलेजमध्ये येता येईल चर्चगेटला. तर तशा प्रकारे मी ते केलं. मग तेव्हा अगदी सुरुवातीला मी कुठे ते मातीचे एवढे एवढे छोटी भांडी असतात ती, त्याच्यावर चित्र काढणं, अंक काढणं असं सुरू केलं. आणि मग ते विद्यार्थी सगळे ड्रॉइंग चांगले शिकलेले असतात ना, त्यांना आपला टीचर्स डिप्लोमा म्हणून ते हे शिकत असतात. तर मग त्यांना दाखवायला लागले. मग ती मुलं मग मला काय काय सांगायला लागली, हे असं पाहिजे, हे असं पाहिजे. मग तिथले जे होते वसंत सोनवणी, आजच त्यांचा वाढदिवस आहे, प्रमुख याचे, मी त्यांना पण मध्ये मध्ये चित्र, त्यांनी मला एक एवढा ह्याचा कसले म्हणतो आपण तो ऑइल पेंटचा एवढा बॉक्स मी बसलेला दिला. आणि मग आता एवढं सापडल्यावर मग मी आपले रंगवून सुरुवात केली. ड्रॉइंगचं जॉब काय सुंदर करतात. आणि मुख्य म्हणजे त्यांचं जे ना टाकाऊत ना टिकाऊ, म्हणजे मध्ये किल्ला केलेला दाखवते अप्रतिम होता. आणि मोबाईलवरती. दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती, आता ह्याचं तुझं कव्हर आहे ना, ह्याचा पण त्यांना जर ऑरेंज फ्लॅग करायचा असेल तर त्याचा असेल तो, तेव्हा तुझ्या लक्षात येईल अरे त्याच्यानं असं किती टाकलं. पण त्याचं एवढं अप्रतिम त्यांनी कलाकृती बनवलेल्या आहेत ना. गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसाला सुद्धा त्यांनी छान लावली दिली. तिचा सगळा तो झगा आहे ना, पिस्त्याची हे चिकटवून आणि कलर करून. एटीडी तुमचं झालं मग? एटीडी एटीडी झालं तुमचं का नाही? माझं नाही, अच्छा, शिकवत होते ते कधी जवळजवळ 1987-88 पासून सुरू केलं. ते जवळजवळ पडके 2008ला जाईपर्यंत मी करत होते ते. पण मग ते सोनवणी पण रिटायर झाले तिथून. ते दुसरे एक जण होते तेव्हा पण मी करत होते. पण मग मलाही तेवढं झेपेन असं झालं. परत एवढ्या लांब जे स्कूलला जायचं, ती आपल्याला एकच बस इथली, नाहीतर मग स्टेशनला जा आणि हार्बरनी जा आणि तिकडे उतरा. मग ते सोडून नाही का, मग माझ्या ट्युशन्स पण इकडे वाढायला लागल्या. संस्कृतच्या ट्युशन्स देत असे मी 8वी 9वी 10वी. अरे वा. जवळजवळ कधी मी अगदी कोविड सुरू होईपर्यंत घेत होते मी. आता 2020 पर्यंत, म्हणजे 19 पर्यंत घेतच होते. नाही, मी 15 दिवसात येतो तुमच्याकडे. तुम्ही तोपर्यंत असे हे करून ठेवा पहिल्यापासून, हे पॉईंट्स काढून, मग त्याच्यावर तुम्ही बोलत राहा नुसते. नाही, तुम्ही असं करा, तुम्हाला कुठल्या पॉईंट्सवर पाहिजे ते हे करा, म्हणजे मग मला त्या अनुषंगाने चालेल. मी का करू शकता, हो, पण नक्की नक्की म्हणजे मला ते जरा ह्याचं पुन्हा सांगता, त्या कथेचं सारडांच्या संदर्भातले ते बोला की पहिल्यापासून बोला. महाराष्ट्र टाइम्स पूर्वी एक स्पर्धा घेत असे. त्याच्यामध्ये दिवाळी संपली की मग दिवाळी अंकातली मला आवडलेली गोष्ट त्याच्यावर ते एक स्पर्धा घेत असत. आणि त्या ह्याच्यामध्ये मी 2दा भाग घेतला होता. पहिल्या वर्षी शंकर सारडा आणि मी असं, त्यांना पहिलं आणि मला दुसरं असं मिळालं. मग दुसऱ्या वर्षी मग त्यावेळेला माझे दीर भादी फडके त्यांनी भाग घेतला होता. त्यांना म्हटलं अहो तुम्ही भाग घेतल्यावर मला कसं मिळणार. त्यांना पहिलं आणि मला दुसरं असं मिळालं. मग तिसऱ्या वर्षी काही मी भाग घेतला नाही. यदी मला म्हणाले नको आता पुरे झालं, बाकीच्यांना मिळलं. मी असं ते सारडा नाही कधीच आठवत नसेल. ते गेले, माझा आणि त्यांचा कधी संपर्कच आला नाही. नंतर आला त्यांना आठवत असेल, पण त्यात नाहीच सोडून द्या. त्यांची स्मरणशक्ती प्रचंड होती. त्यांचं ते पुढच्या पुस्तक घेऊन येईन 100. ते मी असं करेन, आत्ताच देऊन जाईल, माझ्याकडे आहे कॉपी ती. त्यांची पहिली 100 पानं तुम्ही वाचली ना आत्मचरित्राची, तर तुम्हाला आठवेल काय नक्की वेगवेगळे पॉईंट्स. म्हणजे मग त्याच्यावर बोलू, आत्मचरित्र नका लिहू, पण मी जेव्हा येईन तुमच्याशी तेव्हा बोलेन तुमच्याशी. ते पुस्तक तुम्हाला यांच्याकडे देतो. तुम्हाला जर करायचं असेल तर ते लवकर
करा. हो, लवकर. माझी मला शाश्वत बरोबर आहे, वाटत बरोबर. नाही. लगेच करू. नाही, पुढच्या आठवड्यातच करू. मी येतो पुन्हा. अजिबात नाही. मी सगळ्यांना हेच सांगते. बरोबर आहे, बरोबर आहे, असं बरोबर. बोलायचं माझी नाही बोलायचं नाही, पण ते माझं मला जाणवतंय ना. शक्तिपात जो होतोय तो मला जाणवतोय. आता काय झालंय, कालच आम्ही ब्लड टेस्ट केली, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, सगळ्याचे रिपोर्ट नॉर्मल येतात, पण तरीही प्रतिकार शक्ती कमी. कमी होते. मी म्हटलं ना बाकीचा हा एवढा कमी झालाय. मी म्हटलं नो. मी दाखवते माझ्या हो, हो, मोबाईलवरचे हो, हो, तुम्हाला हो, सगळे हो, हो. मी काढलेली चित्र हो, हो, हो. काय काय केलेलं आहे ते.